हॅलो नमस्ते, मी रुपाली स्वागत करत आहे रुपास कॉर्नर या नव्या कोऱ्या यूट्यूब चॅनलमध्ये. रोज तोच नाश्ता करून कंटाळा येतो ना. चला तर मग आज बनवूया ब्रेड पकोडा. एकदम टेस्टी रेसिपी. त्यासाठी लागणारं साहित्य 5 ते 6 ब्रेड, 4 ते 5 उकडलेले आलू, 1 कटोरी बेसन पीठ, हिरवी मिरची, लसूण आणि कोथिंबीर घालून घेतलेला ठेचा, एक बारीक चिरलेला कांदा, 4 ते 5 कढीपत्ताची पाने आणि मसाला मॅजिक मसाला. सर्वात पहिल्यांदा उकडलेल्या आलूंची व्यवस्थित थंड झाल्यावर साल काढून घ्यायची. मग ते साल काढलेले आलूचे छोट्या किसणीच्या साह्याने असं किसून घ्यायचं व्यवस्थित. त्यामध्ये अशी एकही प्रकारची गाठ शिल्लक नाही राहिली पाहिजे. व्यवस्थित प्रकारे किसून घेतल्यावर गॅसची फ्लेम ऑन करून गॅसवर कढई ठेवा. कढईमध्ये कढई थोडंसं तापल्यास त्यामध्ये 1 माप तेल टाका. तेलाला पण छान प्रकारे तापू द्या. तेल व्यवस्थित तापल्यास तर जिरे आणि मोहरी टाका. जिरे आणि मोहरी व्यवस्थित तडतडू लागल्यास त्यामध्ये 1 बारीक चिरलेला कांदा टाका. कांदा पण व्यवस्थित प्रकारे लालसर रंग घेऊ लागला मग त्यामध्ये तुम्ही हिरव्या मिरचीचा ठेचा आणि आपले बेसिक मसाले टाकून परतून घ्या. त्यामध्ये मग आपले किसलेले आलू पण टाका. आलू टाकून व्यवस्थित प्रकारे भाजी परतवून घ्या. व्यवस्थित भाजी 2 ते 3 वेळेस परतवून घेतल्यास त्यात चवीनुसार मीठ टाकून मग झाकण घालून 1 ते 2 मिनिट वाफवून घ्या. मग आपले जे ब्रेड होते त्या ब्रेडला व्यवस्थित प्रमाणे भाजी लावून घ्या. भाजी व्यवस्थित सेट करा. सगळ्या ब्रेडवर एक करून भाजी चमच्याच्या साह्याने सगळीकडे पसरेल अशी लावून घ्या आणि त्यावर दुसरं ब्रेड ठेवून कव्हर करा आणि थोडंसं त्यावर दाबा, प्रेस करा. म्हणजे ना ब्रेड आणि भाजी व्यवस्थित चिटकून बसेल. मग त्या एका ब्रेडचे 4 अशाप्रमाणे तुकडे करा. म्हणजे व्यवस्थित छोटे छोटे आणि व्यवस्थित होतील. मी ज्याप्रमाणे तुकडे करायले त्याप्रमाणे व्यवस्थित ब्रेड असे कापून घ्या. अजून त्या ब्रेडचे करा. मग दुसरीकडे बॅटरसाठी एका कटोरीमध्ये बेसन पीठ टाका. त्यामध्ये चिमूटभर हळद, चवीनुसार मीठ, ओवा घालून त्यामध्ये पाणी घालून व्यवस्थित ते मिश्रण फेटाळून घ्या. मिश्रण व्यवस्थित फेटाळून झाल्यास त्यामध्ये मग ते ब्रेड त्या बॅटरमध्ये सोडून तेल गरम झाल्यास तापलेल्या तेलात व्यवस्थित प्रमाणे मंद आचेवर मीडियम फ्लेमवर तळून घ्या. छान खरपूस लालसर रंग आला की मग ब्रेड पकोडे काढून घ्या. आता तयार रेसिपी ब्रेड पकोडा एकदम टेस्टी. माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच वेगवेगळ्या रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. बाय.